नमस्कार. तरी आज बघा मुहूर्त लागलेला आहे घराला. बघा किचनकडली खिडकी पाडलं बघा. पलीकडलं घर दिसायला लागला आता अजून. हां एवढं मोठं पाडलंय बघा. आता काय करायचं. किती मोठं झालं ही एवढी मोठी खिडकी मग तुम्ही उकाडते म्हणते की मला. मग काय मोठं झालं ही घर पाक मोकळं झालं दिसायला. बघा आता बघा इकडं हे पण इकडं खिडक्या. बघा, बघा इकडे ही किचनची इकडची खिडकी इकडची खिडकी एक इकडे खेटली बसण्या उठण्याची खोलीची एक बेडरूमची खिडकी. हे असं पहिले हे असं दिसत होतं सगळं पटांगण. आता छान दिसायला लागलंय ना. आता आनंद झाला. बरं काय करतो मी आता पाड्यासनं जाऊन खिडकी आणतो जाऊन. हो हां आता हे झालंय मोकळं बघा. इटा ह्याच्या निघलेल्या आहेत त्या लय जीर्ण झालं होतं. ह्याला ब्रेकर सुद्धा लागला नाही. डायरेक्ट नुसत्या हातोड्यानं हाणले तर खिडक्या निघल्या त्या. हां दरवाजा जुनं काढून टाकलं इकडं साईडला. आता पुढचं नियोजन चालू आहे. ही काल बायकोनं काय काम केलं नाही. हां मग बनवायचे ते आता करायचं. आता काय नाही इलाज आहे. तुम्हाला पाहिजे ते करायचं आहे. आणि ही बायकोला काय केलं करायला सांगितलं पण काहीच केलं नाही. नुसतं काय नाही नुसतं उकरून ठेवलंय. काय ते बाहेर टाकलं नाही. तर आता मला जे करावं लागणार आहे. तर बरं मी काय करतो लागतो तर काय करतो आता मी खिडकी आणतो. खिडकी आणाय जातो. टमटम आलंय घेऊ खिडकी आता काय करायचं. होय होय म्हणलं आता एवढं मोठ्या खिडक्या पाडून ठेवल्या काय बसवायचंय. दोघं आणते ती बघा. हा दोन टोबळं पाडलेलं तीन झाले. तीन खिडकी आणि त्याचे कडप काढा काय ते नंदू आणतोय आपला माणूस. हा कडा आणले आणि सिमेंटची ठिकी लावलंय. नंदूला लावलंय कामाला. होय होय सोमा मिस्त्री भाऊजी आहेत किती काय भाऊजी महिना लावलं एवढ्या कडा पाणी सगळे आता सिमेंटची पोती तिथे उचलून. हा आणा आहे का खिडक्या चांगल्या येते का. आवडल्या त्या खिडक्या तुला. आवडलं ते काय नाही डिझाईन खिडकी आणून टाकले ते बघा आतमध्ये. आता ते सिमेंटची पोती बघा आणायला गेली ती दोघं जण. एक जणाला काही येत नाही म्हणून दोघं जण गेली ती आणायला. तर चालू आहे बघा घराचं काम. सकाळपासून खिडक्याही बनवते ती या म्हणजे असं माप घेऊन खिडक्याची ती पाडून घेतलेलं आहे. तर हे बघा आणायला लागला नंदू. पोती आणायला लागला. 4 पोती आता. हा आणि आम्हाला बी अशीच न्यायला लागते ती दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पोती. होय ना. हा इटाव ठेव रे. फिरव जरा व्यवस्थित. आता ही तर बघा खिडक्या बसवल्या एकदम भारी दिसणार आहे. आता ही आज काही खिडक्या बसवून ओके मध्ये होते बघा. तुम्ही काय करायला लागला तिथं जावा त्या पशी. दोन आता दोन बाहेर टाकायचे ते असंच असते आमचं. आम्हाला येत असं आम्ही करू लागितलं असतं व. अजून काय तर कच्चा बघा लावली आणायला. सिमेंट ना काय म्हणते ती प्लास्टर करायची. आज आहे बघा ह्यांना सुट्टी मंगळवारचं. तर मंगळवारचे घरचं काम करायची का तिथली कामावरची सुट्टी आहे पण घरच्या कामाला सुट्टी नाही. हा व्यवस्थित टाक रे. एक खिडकीला काम चालू केलंय बसवायला. नंदो काय सरबत बिरबत ठेवू दे बाबा. नाहीतर परत लागा काय सांग म्हणणार नाही काय. आता आम्ही बी कामात जातो. आम्ही बी असं सांगतो मालकांना ठेवा सरबत ठेवा चहा काय तर आणा. परत म्हणाला काय इचिर नसू द्या आम्हाला. 4 वाजता बरं ठेवतो काय अडचण नाही. आता आम्ही हक्कानं मागतोय म्हणलं तुम्ही आम्हाला हक्कानं मागितलंच पाहिजे. हा आहे का नाही. हां बरं चालतंय मग चालू द्या. ठेवला आता ठेवायला होतो सरबत. होय सरबत ठेवला का. अरे वा त्याच्या सरबत ठेवून पण टाकला लगेच. ठेवला म्हणजे केलाय ते सरबत ठेवून टाकला म्हणजे माणसं मनात ठेवून टाकला त्यांनी घरात. गार पाणी पण आणलं गावातनं. आता आम्ही पण कामावर जातो. आम्हालाही माहीत असतंय. आम्ही मालक लोकांना म्हणतो बाबा ठेवा सरबत मालक
जरा उन्हाचं हे हां तसं बी बायका पण असते त्यांना बी असते. मग आम्ही पण आता आमच्यात काम करणे म्हणजे काय आपण काय मालक लई मोठं झालं नाही आपण त्यांच्यासाठी आपण हां आणि त्यांच्यासाठी आपण थोडंसं हे करायचं काम कमी हो जास्त हो त्याचा नाही विषय पण आपलं मन समाधान होणं महत्त्वाचं आहे. कामावर गेलो बाबा व्यवस्थित हे केलं असं आम्ही मालकांना नावं ठेवू काय ते नावं घेतो बाबा हे मालक चांगला ते मालक तसं आपलंही कुठं तरी नाव निघावं काय ते काम मागं पुढं होतच जाईल हां नाही तर नाराज होऊ नको हो नाही तर साखर गेली काय झालं असं झालं नाही का ठेवलं होतं काय बरं 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 हां सरबत करते बरं बरं चालतंय मग झालं काय तयार. अरे आपली खिडकी एक उभा झाली पलीकडे मागाशी टोपला दिसत होता तर खिडकी बसली एक काय आणलं उन्हाचं काय आणलंय अरे उन्हाचा सरबत आणलाय नंदो सरबत बघ पिऊन एक नंबर आहे अरे प्यायच्या आधीच आहे का गोड आहे आहे का छान झालाय का हा गोड आहे हा ये नंदू आपल्याला हे मला पण दिलेलं आहे. आता मला पण बायकोनं सरबत दिलाय तू पण पेवशील काय प्यानार तू काय बेगर प्याता राहणार आहे तवा प्यानार प्यानार मला तोंड नाही काय प्यायला तोंड नाही पण कशाला तो उपास बिपास धरत आहे की जरा उपास जरी धरला ना पिते तीच तरी पण उपास धरायचा म्हणायचं भाऊ घर पुरवतो काय खाणार नाही पिणार नाही काय तसं असते कुठे मग काय 4-5 दिवस जरा ही धर की नवरात्रासारखं काय खाणार नाही काय नाही पिणार नाही पाण्यावर नुसत्या नाही बाय तसं का नको आहे चला एक खिडकी बसवली तरी पण घर एवढं बाहेर दिसायला लागले या नुसत्या एका खिडकीने एका खिडकीनं आता प्लॅस्टर होतंय प्लॅस्टर होईल अजून हळूहळू करायचं आता ऍडजस्ट थोडं थोडं कुठवर जाते काय माहिती करायचं ऍडजस्ट असू दे आता काय करायचं कुठवर जाते काय माहिती आता लगीन काढल्यावर मग काय खर्च आटक्यात होत नसतो वाढत असतं तसं घराचं पण काम नाही एक 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 काम काढत राहिलं की एक एक वाढत ते राहणार. पण जसं जाईल तसं काटायचं अंगावर आता कुठवर असं ते पोचतंय आपणच आपण करायचंय आणि आपणच फेडायचंय झालं तरी काहीतरी थोडंफार तिकडून ऍडजस्ट करून करूया हा. ढकलत काय आधी तर ढकलत चांगलं 10-15 वर्ष झाली ह्या घराला अजून 1-2 वर्ष 5 वर्ष जाते म्हणजे त्यावर पडू द्या वादा अंगावर नाही पडत नाही 4-5 वर्ष मग राहील का जाते ना तो? सगळं हा? 4-5 वर्ष राहते 4-5 वर्ष अजून काय नाही आता त्याला. काय नाही तात्पुरतं आता एवढं तरी दोन- करून घ्यायचं दोनच कामं पुढच्या कर. पुढं बघू हम्म. होईल नाव होईल तिथे पुढचा प्रश्न आहे त्यावर तरी खिडकी प्लास्टर करून घेते तरी थोडं तरी आपल्या दुसऱ्याची घरं बघून आम्हाला पण वाटतं की आपलं पण घर असं चांगलं असावा असं वाटतं म्हणून थोडंफार म्हणजे प्लास्टर करायचं खिडक्या बसवायचं चालू आहे बघा थोडस असू द्या प्या सरबत आता जाते खिडक्या बसवून झाले ते बघा आता वरून काय कडा राहिली ती टाकायसाठी वरचा गॅप राहिलाय बघा इकडं पण बघा आणि ही तर काय आम्हाला सगळा पसारा एकदम सगळं बाहेर काढायचं इकडं माती ही खांदून काढलेली आहे बघा आणि हे कल्या पण खिडकीला तिथं पण तेवढाच गॅप राखलाय कडाप टाकायसाठी आणि इथं मधली भिंत घेण्यासाठी इथलं फाउंडेशन भरून घेतलं या तर चला आमचा एवढा छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.